हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आपणा सर्वांसाठी घेऊन आले आहे एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ. आम्ही आज निघलो होतो शेतावर जात असताना आम्हाला वाटेमध्ये ही बैलगाडा शर्यतीची प्रॅक्टिस करणारे शेतकरी दिसले. सर्व शेतकरी आपले बैलगाडा आणि बैल घेऊन आपल्या बैलाला हे मैदान दाखवण्यासाठी घेऊन आलेले होते. मळ्यामध्ये जाताना आम्ही थोडंसं थांबलो आणि हा खेळ पाहितला. थोड्या वेळानं आम्ही शेताच्या दिशेने वाटचाल करू लागलो. बैलगाड्याची शर्यत पाहायला आम्हाला खूप मजा आली आणि हा आणखीन एक व्हिडिओ केलेला होता. व्हिडिओमध्ये जो दिसतो तो आमचा बबलू दादा आहे. तो, मी आणि मम्मी आम्ही पोहोचलो शेतामध्ये. ज्या शेतामध्ये भरपूर पाणी असतं आणि हिरवगार भाजीपाला लावलेला असतो त्याला आमच्याकडे मळा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट करून नक्की सांगा. बरं, एकतर तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं, आम्ही शेतामध्ये गेलो होतो कशासाठी, तर ही हरभऱ्याची म्हणजेच टहाळाची भाजी काढायला. पण तिथं गेल्यावरती कळालं की त्या हरभऱ्याच्या झाडाला फुलोरा आलेला होता आणि थोडे थोडे घाटे पण आलेले होते. त्यामुळं आम्ही तिची भाजी तोडू शकलो नाही. हरभऱ्याच्या झाडाला आमच्याकडे टहाळ म्हणून संबोधतात. आमच्याकडे म्हणजेच मराठवाड्यात. हरभऱ्याचं शेत एवढं हिरवगार दिसत होतं ना की बघून एवढा आनंद होत होता डोळ्याला. असं सुखद दृश्य पाहायला ना कमीच भेटतं. हरभऱ्याच्या शेजारी ज्वारी पण लावलेली होती. ज्वारीचे झाड पण मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेत. शेतामध्ये एवढं छान वाटत होतं की तिथं मी माझी कलाकुसर दाखवत वेगवेगळ्या अँगलनी व्हिडिओ काढत बसले. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकतात हे जे पांढरे फुलं दिसतात ना ते आहे कोथिंबीर. कोथिंबीरीला जरा जास्त दिवस ठेवले की असे फुलं येतात पांढऱ्या कलरचे. कोथिंबीरीच्या शेजारी पालक पण लावलेली होती आणि ती तिकडे ज्वारीचे कणस पण आपल्याला दिसतात. हे बघा. सगळं शेत फिरून झाल्यावर आम्ही गेलो आखाड्यावर. आखाडा म्हणजे शेतातली रूम. तुमच्याकडे त्याला काय म्हणतात ते तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. आखाड्याच्या शेजारी तर त्यांनी भरपूर भाज्या लावलेल्या होत्या. एका ठिकाणी पालक होती, ही शेपू आहे, त्याच्या शेजारी परत वांगी होती, पपई, जांभूळ आणि आंब्याचे झाडं होते. पपईच्या झाडाला खूप साऱ्या पपया पण लागलेल्या होत्या. नारळाचं पण झाड होतं आणि त्याचबरोबर वालाच्या शेंगाचा वेल पण होता. वांग्या मिरच्याची झाडं पण तिथे होते. त्याला छोटे छोटे वांगे पण होते आणि मिरच्या पण आलेल्या होत्या. पण आम्ही ते काहीच घेतलं नाही. आम्ही भाजीसाठी आलो होतो. भाजी काही आम्हाला भेटली नाही. आम्ही तसंच थोडीशी मज्जा केली, इकडे तिकडे फिरलो आणि मग काय रिटर्न घरी आलो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करा. ओके, बाय.